नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 4 मापन महत्त्व मापन उपघटक 22 नाणी व नोटा स्वाध्याय. प्रश्न पहिला, अनिकेतकडे असलेल्या 2 रुपयांच्या व 5 रुपयांच्या नोटांची संख्या समान आहे. त्यांच्याजवळ एकूण रुपये 560 असल्यास त्याच्याजवळ 2 रुपयांच्या किती नोटा आहेत? प्रश्न सोपा आहे मित्रांनो. अनिकेतकडे 2 रुपयाच्या आणि 5 रुपयांच्या नोटा आहेत आणि त्या नोटांची संख्या पण समान आहेत. असे एकूण 560 रुपये आहेत, तर त्याच्याजवळ 2 रुपयाच्या किती नोटा आहेत हा आपला प्रश्न आहे. मग अशा वेळेला मित्रांनो काय करायचं, 2 रुपयाची नोट आहे आणि 5 रुपयाची, मग 2 रुपये अधिक 5 रुपये यांची करायची बेरीज. 2 आणि 5 किती झाले? 7. बघा या ठिकाणी 2 रुपयाची नोट आणि 5 रुपयाची नोट यांची आपण बेरीज केली आणि आपण भागिले करणार 560. 560 भागिले 7 एकूण किती रुपये आहेत? तर 560 रुपये. म्हणून 560ला 7ने आपण भाग देणार. 7 8 56. 56 मधून 56 गेले, बाकी उरले 0. 7 0 0. म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आलं 80. उत्तर लगेच भेटलं आपल्याला, पण ते आपण उत्तर चेक करणार. बघा या ठिकाणी 2 रुपयांच्या 80 नोटा आणि 5 रुपयांच्या सुद्धा 80 नोटा, म्हणजे 8 दुणे 16 160 रुपये आणि 8 पंचे 40 म्हणजे झाले 400 रुपये. एकूण बघा या ठिकाणी 560 रुपये. बघा झाले का? 560 रुपये म्हणजे 2 रुपयाच्या 80 नोटा आणि 5 रुपयाच्या 80 नोटा. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 2 रुपयांच्या 80 नोटा आहेत. प्रश्न नंबर 2, प्रदीपजवळ 100 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयांच्या, निमपट नोटा 50 रुपयांच्या व दुप्पट नाणी 1 रुपयाची असे मिळून एकूण रुपये 10,080 आहेत. तर प्रदीपजवळ 100 रुपयांच्या किती नोटा आहेत? मित्रांनो प्रश्न हा थोडा विचार करायला लावणारा आहे, पण सोपा आहे. प्रदीपजवळ 100 रुपयांच्या नोटा किती आहेत ते आपल्याला माहिती नाही आहे, पण मग आता या ठिकाणी आपल्याला पर्यायांचा वापर मित्रांनो करावा लागणार. आता पर्याय क्रमांक 1 आहे 20, म्हणजे थोडक्यात 100 रुपयांच्या 20 नोटा आहेत. आपला शेवटचा प्रश्न काय विचारला आहे, तर प्रदीपजवळ 100 रुपयांच्या किती नोटा आहेत? मित्रांनो पर्याय क्रमांक 1 नुसार प्रदीपजवळ 100 रुपयांच्या 20 नोटा आहेत असं आपण आता गृहीत धरलं. मग प्रदीपजवळ 100 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट म्हणजे 20च्या पावपट. आता 20च्या पावपट किती होणार? तर पावपट होणार 5. पावपट नोटा 500 रुपयांच्या म्हणजे 5 गुणिले 500. त्यानंतर निमपट नोटा 50 रुपयांच्या. मग आता पुन्हा 20च्या निमपट म्हणजे किती? मग एवढ्या आहेत 50 रुपयांच्या नोटा. आणि त्यानंतर दुप्पट नाणी 1 रुपयांची. आता दुप्पट नाणी म्हणजे किती? तर आता 20 रुपयाची दुप्पट नाणी म्हणजे 40 रुपये, म्हणजे 40 नाणी थोडक्यात. आणि किती? 1 रुपयांची म्हणजे किती झाले? तर 500 गुणिले 5 केलं तर किती येणार? 2500 रुपये. त्यानंतर 50 10 500 रुपये आणि 40 1 40. म्हणजे मित्रांनो हे सगळे पैसे झाले किती? तर या ठिकाणी 0 4 5 आणि 5 10 हात चालय 3040 रुपये झाले. आणि 100 रुपयांच्या किती नोटा आहे? तर 100 रुपयांच्या आहेत 20 नोटा. म्हणजे 100 गुणिले आपण या ठिकाणी 20 केलं तर या ठिकाणी किती होणार? हे होणार 2000. म्हणजे यामध्ये आपण 2000 मिळवले. तर मित्रांनो उत्तर किती येईल? 5040 येईल. तर 5040 हे आपलं उत्तर नाही आहे. मग पर्याय क्रमांक या ठिकाणी चुकीचा आहे. सगळे मिळून किती रुपये आहेत? 10,080 आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मित्रांनो चुकीचा आहे. आता पुढे जातोय आपण पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आहे 30. मित्रांनो या ठिकाणी 100 रुपयांच्या 30 नोटा आहेत असं आपण गृहीत धरलं. आता पर्याय क्रमांक 2 नुसार 100 रुपयांच्या 30 नोटा आहेत. मग 100 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयांच्या. मग आता 500 रुपयांच्या पावपट नोटा कोणत्या आहेत? तर या ठिकाणी 30. मग आता मला सांगा 100 रुपयांच्या जर 30 नोटा आहेत, मग 30च्या पावपट. आता 30च्या अर्ध किती होणार? तर 15 होणार. आणि 15च्या अर्ध म्हणजे पावपट. पावपट म्हणजे 7.5. मित्रांनो 7.5 अशी कोणती नोट असू शकतात का? अशा नोटा असू शकतात का 7.5? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा मित्रांनो या ठिकाणी चुकीचा ठरतो. बघा पुन्हा समजून घ्या. 100 रुपयांच्या नोटा 30 आहेत
मग आता प्रदीपजवळ 100 रुपयांच्या नोटाच्या संख्येच्या पावपट नोटा म्हणजे 500 रुपयाच्या किती नोटा आहेत तर 30च्या पावपट म्हणजे 500 रुपयांच्या नोटा आहेत 30च्या पावपट. मग 30च्या पावपट 7.5 होतात. मग अशा नोटा होऊ शकतात का नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. आता आपण जातोय पर्याय क्रमांक 3 कडे. मित्रांनो पर्याय क्रमांक 3 नुसार आपल्याकडे 100 रुपयांच्या आहेत 40 नोटा. बघा आता 100 रुपयांच्या 40 नोटा आहेत तर 100 रुपयांच्या नोटाच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयांच्या. मग आता पावपट 20च्या पावपट किती होणार तर 10 नोटा कशाच्या आहेत 500 रुपयांच्या. त्यानंतर निमपट म्हणजे किती 40च्या निमपट म्हणजे 20 नोटा कोणत्या आहेत तर 50 रुपयांच्या. त्यानंतर दुप्पट नाणी मित्रांनो 40च्या दुप्पट किती होणार दुप्पट नाणी आहेत 1 रुपयांची आणि 500 रुपयांच्या किती आहेत तर या ठिकाणी मित्रांनो 500 रुपयांच्या नोटा किती घेतलेल्या आहेत आपण पर्याय क्रमांक 3 नुसार 500 रुपयांच्या नोटा घेतलेल्या आहेत आपण या ठिकाणी 40. मग आता हे सगळे पैसे किती होतात या ठिकाणी आपण बघूयात. 500 गुणिले जर आपण 10 केलं तर या ठिकाणी होणार 5000 रुपये. त्यानंतर 20 गुणिले 50 म्हणजे 50 आहे 500 आणि 500 या ठिकाणी 1000. त्यानंतर 40 रुपयांची मित्रांनो दुप्पट नाणी म्हटले या ठिकाणी 80 होणार या ठिकाणी 80 आणि 500 या ठिकाणी सर्वात शेवटी आपण घेतले आहेत 100 रुपयांच्या नोटा. 100 रुपयांच्या नोटा किती आहेत तर 100 रुपयांच्या 40 नोटा आहेत. मित्रांनो या ठिकाणी 500 नाही पुन्हा आपल्याकडनं एक चूक 100 रुपयांच्या 40 नोटा. 100 रुपयांच्या 40 नोटा म्हणजे किती होणार हे होणार 4000 रुपये. आणि मित्रांनो या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर आपण या ठिकाणी बघू शकतो 0 88 8 0 5 आणि 4 9 आणि 1 10 बरोबर या ठिकाणी पैसे झालेले आहेत 10,080 रुपये. म्हणजे 100 रुपयांच्या आपल्याकडे 40 नोटा या ठिकाणी आहेत. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3 40. मित्रांनो हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. हे आहेत 80 आणि या ठिकाणी आहे 100 रुपयांच्या 40 नोटा. उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 3 संदीपजवळ 42,378 क्रमांकापासून 42,432 क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा असलेले 100 रुपयांचे एक बंडल आहे. त्या 100 रुपयांच्या नोटांऐवजी त्यांना 500 रुपयांच्या नोटा हव्या असतील तर 500 रुपयांच्या एकूण किती नोटा होतील. मित्रांनो संदीपजवळ जो 100 रुपयांच्या नोटांचा बंडल आहे त्याची सुरुवात होते 24,378 पासून आणि शेवटची नोट आहे 42,378 पासून 42,432. आपण या ठिकाणी वजाबाकी करूया. 42,432 नोटाचा क्रमांक आहे त्यापासून 42,378 आपण जर वजाबाकी केली तर 12तनं या ठिकाणी 8 गेले खाली राहिले 4 पुन्हा या ठिकाणी 12तनं 7 गेले खाली राहिले 5 आणि या ठिकाणी 3 होतील या ठिकाणी 0 0 0. मित्रांनो 54 आलं पण त्यामध्ये आपण 1 मिळवणार म्हणजे होणार 55. म्हणजे 100 रुपयांच्या 55 नोटा आहेत. मित्रांनो 100 रुपयांच्या किती नोटा आहेत तर 55 नोटा आहेत. तुम्ही या ठिकाणी 378 पासून 432 पर्यंत मोजू शकता. म्हणजे 378 नंबरची पण एक नोट आहे. बघा या ठिकाणी 42,378 नंबरची पण एक नोट आहे आणि शेवटच्या नंबरची जी नोट आहे त्यावरती नंबर आहे 432. त्या नोटा मोजल्या तर किती होणार आहे 55 नोटा आणि या सगळ्या नोटा आहेत 100 रुपयांच्या. म्हणजे 55 नोटा गुणिले जर आपण 100 केलं तर 55 आहे असेच लिहिणार 100वरचे 2 शून्य म्हणजे किती रुपये होतात तो 5,500 रुपये होतात. आणि 100 रुपयांच्या नोटांच्या ऐवजी जर 500 रुपयांच्या नोटा हव्या असतील म्हणजे आपल्याकडं आहेत 5,500 आणि आपल्याला त्याच्या बदल्यात घ्यायच्यात 500च्या नोटा. तर 500च्या किती नोटा येणार आहे मित्रांनो आपण भागाकार करू शकतो. 500 एक 500 बाकी उरली 50 वरून घेतला 0 झाले पुन्हा 500 500 एक 500. मित्रांनो उत्तर आलं या ठिकाणी 11. म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 500 रुपयांच्या किती नोटा होतील तर 11 नोटा होतील. प्रश्न नंबर 4
जीवनने रुपये 50, रुपये 100 व रुपये 500च्या प्रत्येकी 2 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 20 रुपयांच्या नोटा मागितल्या तर त्याला 20 रुपयांच्या किती नोटा मिळतील? मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. जीवनने 50 रुपयांच्या 2 नोटा, त्यानंतर 100 रुपयांच्या 2 नोटा आणि 500 रुपयांच्या सुद्धा 2 नोटा. 50 रुपयांच्या 2 नोटा म्हणजे किती रुपये झाले? 100 रुपयांच्या 2 नोटा म्हणजे झाले 200 रुपये आणि 500 रुपयांच्या 2 नोटा म्हणजे झाले 1000. म्हणजे असे मिळून सगळे किती झाले? तर या ठिकाणी 0, 0, 3 आणि 1300. मित्रांनो, 1300 रुपये त्याने जीवनने बँकेत जमा केले आणि आता काय करणार? तो 1300 रुपयांच्या बदल्यात तो 20 रुपयांच्या नोटा घेणार. मग आता 20 रुपयांच्या किती नोटा घेणार? तर 20 पंचे 100, 20 सख 120. 130 मधून 120 गेले, बाकी उरली 10 वरून घेतला 0 झाले 100. 20 पंचे या ठिकाणी 100, 100 मधून 100 गेले, बाकी उरली 0. उत्तर आलं 65. तर 20 रुपयांच्या किती नोटा मिळतील? मित्रांनो, 20 रुपयांच्या 65 नोटा मिळतील. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 5. सहलीसाठी 39 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 525 रुपये जमा केले. त्यामध्ये 500 रुपयांच्या 40 नोटा व उरलेल्या 5 रुपयांच्या नोटा होत्या. तर त्यात 5 रुपयांच्या किती नोटा होत्या? मित्रांनो, सहलीसाठी 525 रुपये प्रति विद्यार्थ्याने पैसे जमा केलेले आहे. 525 रुपये. आणि किती विद्यार्थ्यांनी पैसे जमा केले? तर 39 विद्यार्थ्यांनी पैसे जमा केले. मग हे पैसे होतील किती? 9 5 45, हातचे आले 4, 9 2 18, 18 4 22, हातचे आले 2, 9 5 45, 46 आणि 47. दशकाचा घेतला 0, 3 5 15, हातचा आला 1, 3 2 6 आणि 1 7, 3 5 15. या ठिकाणी आपण करणार बेरीज. 5 अशी 5, 5 आणि 2 7, 7 आणि 7 14, हातचा आला 1, 5 आणि 4 9 आणि 1 10, हातचा आला 1, 1 आणि 2 20,475 रुपये. मित्रांनो, सहलीसाठी 20,475 रुपये गोळा झाले. तर आता यामध्ये 500 रुपयांच्या 40 नोटा आहे. मग 500 रुपयांच्या 40 नोटा म्हणजे किती रुपये होतात? तर 40 0 0, 40 0 0, 40 पंचे 4 पंचे 20 म्हणजे 200. म्हणजे किती रुपये झाले? तर हे झाले 20,000. म्हणजे 500 रुपयांच्या 40 नोटा म्हणजे 20,000. आता सहलीचे एकूण पैसे किती जमा झाले? तर 20,475 रुपये जमा झाले. त्यातल्या 500 रुपयांच्या 40 नोटा म्हणजे किती रुपये झाले? तर 20,000 रुपये झाले. एकूण खाली किती पैसे शिल्लक राहिले? फक्त 475 रुपये या ठिकाणी शिल्लक राहिले. आणि हे 475 रुपये म्हणजे 5 रुपयांच्या नोटा आहे. तर मग 5 रुपयांच्या किती नोटा आहे? तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी भागाकार करावा लागणार. 475 भागिले आपण करणार 5. म्हणजे 5 रुपयांच्या किती नोटा? 5 9 45, 47 मधून 45 गेले, बाकी उरले 2, खाली झाले 25. आणि मित्रांनो, या ठिकाणी 5 5 25. मग आता 25 मधून 25, 5 5 25. मग आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला दिसत नाही आहे या ठिकाणी खाली, पण मी पुढे लिहितो 25 आणि ह्या 25 मधून 25 गेले, बाकी उरले या ठिकाणी 0. आपलं उत्तर आलं 95. 475 रुपये म्हणजे 5 रुपयाच्या 95 नोटा. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 95. प्रश्न नंबर 6. ऋतुजाने रुपये 35 प्रति किलो दराने 6 किलो गहू, रुपये 32 प्रति किलो दराने 30 किलो ज्वारी व रुपये 280 प्रति किलो दराने अर्धा किलो चहा विकत घेतला व दुकानदारास 500 रुपयांची नोट दिली, तर दुकानदार तिला किती रुपये परत देईल? मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. 35 रुपये प्रति किलो दराने 6 किलो गहू घेतले म्हणजे किती होईल? 6 पंचे या ठिकाणी 30, हातचे आले 3 सावित्रिक 18 19 20 21. म्हणजे मित्रांनो 210 रुपयाचे गहू घेतले. त्यानंतर 32 रुपये प्रति किलो दराने 3 किलो ज्वारी म्हणजे 3 दुणे 6 आणि 3 त्रिक 9, 96 रुपयाची झाली ज्वारी. त्यानंतर 280 रुपये प्रति किलो दराने अर्धा किलो चहा घेतला. मित्रांनो, 1 किलो चहा जर 280 रुपयाचा असेल तर अर्धा किलो बरोबर किती असेल? तर अर्धा किलो बरोबर असणार आहे 140 रुपये. 140 रुपयाचा आहे चहा.
मग मित्रांनो सगळे मिळून पैसे झाले किती? 210 रुपयाचा गहू, 96 रुपयाची ज्वारी आणि 140 रुपयांचा चहा, म्हणजे 6, 9 आणि 1 10 आणि 4 14, हातचा आला 1 2 2 4 446. दुकानदाराला 500 रुपयांची नोट दिली आणि किराणा झाला 446 रुपयाचा, म्हणजे खाली किती शिल्लक राहिले? या ठिकाणी 10, 9 आणि 4, 10तून 6 गेले, खाली राहिले 4, 9तून 4 गेले, खाली राहिले 5. मित्रांनो दुकानदार किती रुपये परत देईल? तर 54 रुपये परत देईल, म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 54. प्रश्न नंबर 7. प्रत्येकी ₹15 प्रमाणे 6 आंबे व प्रत्येकी ₹25 प्रमाणे 5 अननस विकत घेऊन मंदारने फळ विक्रेत्याला 100 रुपयांच्या 2 नोटा व 50 रुपयांची 1 नोट दिली. उरलेली रक्कम परत देताना फळ विक्रेत्याने त्याला 4 नोटा दिल्या, त्यापैकी 1 नोट 5 रुपयाची होती, तर उरलेल्या 3 नोटा कोणत्या मूल्याच्या असतील? मित्रांनो प्रश्न सोपा आहे. ₹15 प्रमाणे 6 आंबे म्हणजे 15 रुपयाला 1 आंबा, असे 6 आंबे म्हणजे या ठिकाणी 15 सख 90. मित्रांनो 15 रुपये, प्रत्येकी 15 रुपये म्हणजे 1 आंब्याचे 15 रुपये, 6 आंब्याचे किती झाले? 90 रुपयाचे झाले आंबे. त्यानंतर 25 रुपयाला 1 प्रमाण असे 5 अननस घेतले, म्हणजे 25 5 125 रुपयाचे झाले अननस. मग आता हे एकूण केवढ्याचं झालं? तर या ठिकाणी 5, 9 आणि 2 11, हातचा आला 1 आणि 1 2, 215 रुपये. 215 रुपयाचे फळं विकत घेतले. आता दुकानदाराला कसे पैसे दिले? 100 रुपयांच्या 2 नोटा म्हणजे 200 रुपये आणि 50 रुपयांची 1 नोट म्हणजे 50 रुपये, म्हणजे दुकानदाराला दिले 250 रुपये. बघा दुकानदाराला 250 रुपये दिले. मग आता 250 रुपये दुकानदाराला दिले आणि 215 रुपयांची फळं विकत घेतले, म्हणजे किती रुपये दुकानदार परत देईल? तर 10तनं 5 गेले 5 आणि या ठिकाणी 4तनं 1 गेला 3. दुकानदार 35 रुपये देणार आहे, पण काय म्हटलंय? दुकानदाराने 4 नोटा दिल्या. आता दुकानदार 35 रुपये परत करणार आहे. बघा बरं का, दुकानदार 35 रुपये परत करणार, त्यामध्ये 4 नोटा आहेत, त्यातली 1 नोट 5ची आहे. मग आता 5ची नोट वजा केली, खाली किती रुपये राहिले? खाली राहिले 30 रुपये. तर उरलेल्या 3 नोटा कोणत्या मूल्याच्या असतील? आता 30 रुपये म्हणजे 3 नोटा आहेत, 1 नोट कोणती असणार आहे? 10 रुपयाची, म्हणजे 10 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे 30 रुपये, म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 8. निखिलने 3 चोकोबार विकत घेतले. दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिल्यावर त्याला दुकानदाराने 5 रुपये परत दिले, तर 1 चोकोबारची किंमत किती होती? मित्रांनो निखिलने 3 चोकोबार विकत घेतले, दुकानदाराला 50 रुपये दिले, दुकानदाराने 5 रुपये परत केले, म्हणजे दुकानदाराने 45 रुपये घेतले. मग आता हे 45 रुपयांचे त्याने 3 चोकोबार घेतले, मग 45 रुपयांचे 3 चोकोबार असतील, तर एका चोकोबारची किंमत किती? तर 3 1 3, बाकी उरली 1 आणि 3 5 15, 15तनं 15 गेले, बाकी उरली 0, तर एका चोकोबारची किंमत आहे 15 रुपये, म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 रुपये 15. प्रश्न नंबर 9. अमेयकडे ₹5, ₹10 व ₹20च्या काही नोटा आहेत. या सर्व प्रकारच्या नोटा मिळून त्याच्याकडे एकूण रुपये 2450 आहेत. जर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या समान असेल तर प्रत्येक प्रकारच्या किती नोटा असतील? मित्रांनो अमेयकडे 5 रुपयाच्या नोटा आहेत, 10 रुपयाच्या आहेत आणि 20 रुपयाच्या नोटा आहेत. आता किती नोटा आहेत ते माहीत नाही. या सगळ्या नोटा मिळून किती रुपये आहे? तर 2450 रुपये. मग आता सुरुवातीला आपण काय करणार? 5 रुपयाची नोट, 10 रुपयाची नोट आणि 20 रुपयाची नोट यांची बेरीज करणार. बेरीज झाली 35 आणि एकूण रुपये किती आहेत? तर एकूण रुपये आहेत 2450 आणि भागिले आपण करणार मित्रांनो 35. आता या ठिकाणी 35 आपण 245ला या ठिकाणी भाग द्यावा लागेल. मित्रांनो भाग कसा जाईल? तर 35 या ठिकाणी 7 245 होतात. 35 7 245, 245 मधून 245 गेले, बाकी उरले 0. हा 0 आहे असाच आपण या ठिकाणी देणार. मित्रांनो आपलं उत्तर आलं 70. उत्तर आपलं मिळालेलं आहे 70. म्हणजे 5 रुपयाचे 70 नोट आहे, 10 रुपयाचे 70 आणि 20 रुपयाचे पण 70 नोट आहेत. असे सगळे मिळून 2450 रुपये होतात.
मग या ठिकाणी पाहिजे तर तुम्ही करून बघू शकता. 5 रुपयांच्या 70 नोटा बरोबर 10 रुपयांच्या सुद्धा 70 नोटा आणि 20 रुपयांच्या सुद्धा 70 नोटा या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती येणार आहे 2450. या ठिकाणी करून बघा. 5 रुपयाच्या 70 नोटा म्हणजे त्या ठिकाणी होईल 7 5 35 350. त्यानंतर 10 रुपयाच्या 70 नोटा म्हणजे या ठिकाणी 700 रुपये आणि 20 रुपयाच्या 70 नोटा म्हणजे 1400 रुपये. सगळ्यांची बेरीज बरोबर 2450 होणार आहे. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 70. प्रश्न नंबर 10. एक पुस्तक व एक वही यांची एकूण किंमत रुपये 64 आहे. पुस्तकाची किंमत ही वहीच्या किमतीपेक्षा 18 रुपयांनी जास्त आहे, तर 2 वह्यांची किंमत किती होईल? मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. एक पुस्तक आणि एक वही यांची एकूण किंमत दिलेली आहे आपल्याला 64 रुपये. आणि काय म्हटलंय, पुस्तकाची किंमत ही वहीच्या किमतीपेक्षा 18 रुपयांनी जास्त आहे. मग आपण काय करणार, 64 मधून 18 रुपये कमी करणार. म्हणजे 14तनं 8 गेले, खाली राहिले 6 आणि 5तनं 1 गेला, खाली राहिले 46. मग आता पुन्हा आपण 46 भागिले 2 करणार, कारण की ही किंमत कशाची आहे, 46 किंमत आहे पुस्तकाची आणि वहीची. म्हणजे किती रुपये झाले या ठिकाणी, 23 रुपये झाले मित्रांनो. मग आता 23 रुपये. आता पुस्तकाची किंमत कशी सांगितली, पुस्तक बरोबर वहीच्या किमतीपेक्षा 18 रुपयांनी जास्त. मग आता वहीची किंमत थोडक्यात आली 23 रुपये आणि त्यामध्ये आपण 18 रुपये जर मिळवले तर 23 आणि 18 किती होतील, 8 9 10 11 हातचा आला 1 2 आणि 2 4. म्हणजे पुस्तकाची किंमत झाली 41 रुपये आणि वहीची किंमत झाली मित्रांनो या ठिकाणी 23 रुपये. बघा बरोबर 3 आणि 1 4 4 आणि 2 6 बरोबर 64 रुपये होतात. आपल्याला प्रश्न विचारलाय वहीची किंमत 23 रुपये आहे, तर 2 वह्यांची किंमत. आता एका वहीची किंमत जर 23 रुपये असेल तर 2 वह्यांची किती होणार, 23 दुने 46 रुपये. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 रुपये 46. प्रश्न नंबर 11. 50 रुपयांच्या एका बंडलात 8,67,185 या क्रमांकापासून 8,67,200 या क्रमांकाच्या नोटा उरल्या आहेत, तर बंडलात किती रक्कम उरली आहे? मित्रांनो, बंडलामध्ये 50 रुपयांचा हा बंडल आहे आणि त्या बंडलामध्ये नोटांची जी सुरुवात आहे ती कुठून होती, तर 8,67,185 पासून 8,67,200 पर्यंत. अशा वेळेला मित्रांनो आपण काय करणार, सगळ्यात शेवटची जी नोट असते म्हणजे मोठ्या क्रमांकाची नोट 8,67,200 म्हणजे मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या वजा करणार, 8,67,185. मग आता काय करायचं, फक्त 200 मधून 185 आपण वजा करणार. या ठिकाणी किती होणार, तर 10 9 10 तू 5 गेले, 5 9 8 गेले, 1 1 1 गेला 0. म्हणजे मित्रांनो उत्तर आलं 15. मग आता 15 मध्ये आपण 1 मिळवणार. अशा वेळेला नेहमी 1 मिळवायचा, कारण की तुम्ही 185 पासून 200 पर्यंत मोजून बघा, बरोबर 16 होणार. 185 86 87 88 89 90 आणि 200 पर्यंत जर गेला तर नोटांची संख्या किती होणार आहे, 16. मग आता ह्या नोटा आहेत 50 रुपयांच्या 16 नोटा. म्हणजे बंडलात किती रक्कम उरली, तर 16 0 0 आणि 16 पंचे 80. म्हणजे मित्रांनो 800 रुपये एवढी रक्कम उरलेली आहे. 50 रुपयांची नोट आहे आणि 16 नोटा उरल्यात, म्हणजे किती होतात, 800 रुपये. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 800. प्रश्न नंबर 12. धनेशजवळ रुपये 50 रुपये 20 रुपये 10 व रुपये 5च्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम रुपये 1020 असल्यास धनेशजवळ रुपये 50च्या किती नोटा आहेत? मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. या प्रकारचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. 50 रुपयांची नोट आहे, 20 रुपयांची नोट आहे, 10 रुपयांची नोट आहे आणि 5 रुपयांची पण नोट आहे. सगळ्यांची करणार आपण बेरीज. 5 आणि 2 7 आणि 1 8. एकूण बेरीज झाली 85. एकूण रक्कम आहे 1020, आपण भागिले करणार 85. मग 85 1 85. आता या ठिकाणी 12तनं 5 गेले, खाली राहिले 7 आणि 9तनं 8 गेले, खाली राहिले 1 म्हणजे 17. बाकी 17 उरली. 102 मधून 85 गेले, बाकी उरली 17 आणि पुन्हा वरून घेतला 0. 85 दुणे 170. 170 मधून 170 गेले, बाकी उरले 0. मित्रांनो, 50 रुपयांच्या 12 नोटा
20 रुपयांच्या पण 12 नोटा, 10 रुपयांच्या पण 12 नोटा, 5 रुपयांच्या पण 12च नोटा असणार आहे. मग आपलं उत्तर आहे 50 रुपयांच्या किती नोटा आहेत? 12 आहे. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 13. 970 रुपयात रुपये 50च्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? मित्रांनो, तुमच्याकडं 970 रुपये आहेत आणि त्याच्या तुम्हाला 50 रुपयांच्या नोटा घ्यायच्यात. तर 50 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? तर आपण भागाकार करूया. 50 एक 50, 97मधून 50 गेले, बाकी उरले 47 आणि या ठिकाणी पुन्हा वरून घेतला 0. आता 50 5 9 45 म्हणजे 50 9 450, बाकी उरली 20. म्हणजे मित्रांनो 970 रुपये जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही 50 रुपयांच्या 19 नोटा घेऊ शकतात आणि वर तुमच्याकडे ही बाकी 20 आहे. म्हणजे 20 रुपये तुमच्याकडे शिल्लक राहणार आहेत. म्हणजे 50 रुपयांच्या जास्तीत जास्त 19च नोटा येऊ शकतात. म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 19. प्रश्न नंबर 14. सुशांतने रुपये 35.5 ही रक्कम रुपये 35.5 अशी लिहिली तर त्या दोन रकमांमध्ये किती फरक पडेल? मित्रांनो, सुशांतने 35 रुपये आणि 5 पैसे ही रक्कम लिहिताना काय केलं? 35.5 असं लिहिलं. आता 35.5 म्हणजे काय? तर 35.5 म्हणजे 35 रुपये आणि 50 पैसे. 35 रुपये आणि 50 पैसे असं लिहिलं त्याने. पण त्याला लिहायचं होतं 35 रुपये आणि 5 पैसे. मग आता 35 रुपये 5 पैसे कसं होईल मित्रांनो? तर हे 35 रुपये आणि हे आहे 5 पैसे असं लिहायला पाहिजे होतं. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला करावी लागणार वजाबाकी. 35.50 मधून आपण 35.05 आपण वजा करणार. म्हणजे 50 थोडक्यात पैशामधून 5 पैसे आपण वजा करणार. म्हणजे कितीचा फरक पडेल? त्या दोन रकमांमध्ये कितीचा फरक पडणार आहे? तर या ठिकाणी 10 होईल आणि या ठिकाणी 4, 10तून 5 गेले 5 आणि 4 4. मित्रांनो हे काय आहेत? 45 आहेत पैसे आणि पुढे हे 0 येणार आहे. म्हणजे 45 पैशाचा फरक पडतो मित्रांनो. 35.5 म्हणजे 35.5 रुपये आणि 35 रुपये आणि 5 पैसे लिहायचं होतं. म्हणजे किती रुपयाचा फरक पडला? तर पैशामध्ये फरक पडला, 45 पैशामध्ये. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 45 पैसे. प्रश्न नंबर 15. धनेशने 50 व 100 रुपयांच्या प्रत्येकी 8 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 10च्या नोटा मागितल्या तर त्याला 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील? मित्रांनो, धनेशने 50 रुपयांच्या 8 नोटा आणि त्यानंतर 100 रुपयांच्या सुद्धा 8 नोटा बँकेत जमा केल्या. मग 50 रुपयाच्या 8 नोटा 50 गुणिले 8 केलं तर किती येणार आहे उत्तर? 5 48 म्हणजे 400 आणि 100 रुपयांच्या 8 नोटा म्हणजे 800 रुपये. म्हणजे मित्रांनो त्याने एकूण 1200 रुपयाच्या नोटा बँकेत दिल्या आणि त्याला 10 रुपयाच्या नोटा हव्या होत्या. म्हणजे 1200 रुपयामध्ये 10 रुपयाच्या किती नोटा येतील? तर 10 एक 10, बाकी उरली 2, वरून घेतले 0, 10 दुणे 20, बाकी उरली 0, 0शी 0 म्हणजे 120 नोटा. 1200 रुपये म्हणजे 10 रुपयांच्या 120 नोटा. म्हणजेच 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 120. प्रश्न नंबर 16. 5 रुपयांची 30 नाणी देऊन 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील? मित्रांनो, 5 रुपयांची 30 नाणी म्हणजे 5 गुणिले जर आपण 30 केलं तर 3 5 15. 5 रुपयाची 30 नाणी म्हणजे झाले 150 रुपये. बघा, 5 रुपयांची 30 नाणी म्हणजे किती झाले? 150 रुपये. 10 रुपयांच्या किती नोटा येतील? मित्रांनो, 150 रुपये तुमच्याकडं आहे. तुम्हाला 10 रुपयाच्या नोटा हव्या असतील तर किती नोटा येणार आहे? डायरेक्ट आपण उत्तर सांगू शकतो 15 नोटा. भागाकार करूया. 10 एक 10, 15तनं 10 गेले, बाकी उरली 5, वरून घेतला 0 आणि 10 5 50, 50मधून 50 गेले, बाकी उरली 0, भागाकाराला 15. मित्रांनो, 150 रुपये म्हणजे 10 रुपयाच्या 15 नोटा. म्हणजेच 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15. प्रश्न नंबर 17. जोसेफने 3.5 रुपयांना एक पेन्सिल या दराने अर्धा डझन पेन्सिल व 12.5
रुपयांचे एक पेन या दराने 2 पेन विकत घेतले, दुकानदाराला 50 रुपयांची नोट दिली, तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत देईल? मित्रांनो, जोसेफने 3.5 रुपये म्हणजे 3 रुपये आणि 5 पैशाला 3 रुपये 5 पैसे याप्रमाणे अर्धा डझन पेन्सिल म्हणजे किती? 6 पेन्सिल. ह्या आहेत पेन्सिल. मग आता या ठिकाणी यांचा जर आपण गुणाकार केला मित्रांनो, तर 3.5 गुणिले जर आपण 6 केलं, 6 पंचे 30, हातचे आले 3 सावित्रिक 18, 19, 20, 21, या ठिकाणी उत्तर आलं 21. म्हणजे 3.5 म्हणजे 3.5 रुपयाला एक पेन्सिल, अशा जर आपण 6 पेन्सिल घेतल्या तर पेन्सिल झाल्या 21 रुपयाच्या. त्यानंतर 12.5 रुपये म्हणजे 12.5, थोडक्यात 12.5 रुपयाला एक पेन, या प्रमाणात 2 पेन. मग आता 12.5 रुपयाला एक पेन गुणिले आपण जर 2 केलं तर या ठिकाणी किती येणार आहे? 5 बे पंचे 10, हातचा आला 1, बे दुने 4 आणि 1 5, बे 1 बे, म्हणजे उत्तर आलं 25. मित्रांनो, तोंडी पण आपण या ठिकाणी करू शकतो 25 रुपये, म्हणजे 25 रुपयांचे घेतले पेन. मग आता एकूण किती झाले? तर 5 आणि 1 6, 2 आणि 2 4, 46 रुपये. म्हणजे पेन आणि पेन्सिलचे 46 रुपये झाले. दुकानदाराला 50 रुपयांची नोट दिली आणि 46 रुपये झाले, म्हणजे दुकानदार किती रुपये देणार आहे? तर 4 रुपये परत करतील. म्हणजे 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4. प्रश्न नंबर 18. श्रीकांतने 900 रुपयांचे घड्याळ खरेदी केले. त्याने दुकानदाराला रुपये 10, रुपये 20, रुपये 50 व रुपये 100च्या समान नोटा दिल्या, तर त्याने रुपये 20च्या एकूण किती नोटा दिल्या? मित्रांनो, 900 रुपयाचं घड्याळ विकत घेतलं, 10, 20, 50 आणि 100 रुपयाच्या नोटा दिल्या आणि त्या समान आहेत. मग आता अशा वेळेला आपण काय करतो? ह्या नोटांची बेरीज करतो. 10 रुपयाची नोट, 20 रुपयाची नोट, 50 रुपयाची नोट आणि 100 रुपयांची नोट, या सगळ्यांची जर बेरीज केली तर किती येणार आहे? 5 आणि 2 7 आणि 1 8, 180. आणि घड्याळ केवढ्याचं घेतलं? 900 रुपयाचं. मग आता या ठिकाणी आपण भागाकार करू शकतो. 900 भागिले 180. मित्रांनो, अशा पद्धतीनं सुद्धा आपण भागाकार करू शकतो. अंश आणि छेदामध्ये काय होत असते? काटाकाटी 1 0 गेला 1 0 गेला. मित्रांनो, 18 1 18 आणि 18 पंचे 90, म्हणजे 20 रुपयांच्या किती नोटा असतील? तर 20 रुपयांच्या असतील मित्रांनो या ठिकाणी 5 नोटा. 18 पंचे 90 म्हणजे 5 नोटा. आपण बघू शकतो. बघा, 10 रुपयाच्या आपण खाली करूयात. 10 रुपयांच्या पण 5च नोटा, 20 रुपयांच्या 5 नोटा, 50 रुपयांच्या 5 नोटा आणि 100 रुपयांच्या सुद्धा 5 नोटा. हे सगळे मिळून मित्रांनो किती होणार? तर 900 रुपये होणार. बघा, 10 रुपयाच्या 5 नोटा 50 रुपये, 20 रुपयाच्या 5 नोटा 100 रुपये, 50 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 250 रुपये आणि 100 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 500 रुपये. झाले किती? 0 5 आणि 5 10, हातचा आला 1, 5 6 7 8 आणि 9. मित्रांनो, बरोबर 900 रुपये होतात. म्हणजे नोटा किती असतील? तर या ठिकाणी नोटा असतील 5. 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 5. प्रश्न नंबर 19. स्वराने रुपये 15,980चा फ्रीज, रुपये 20,740चा दूरदर्शन संच विकत घेतला. तिने 2,000 रुपयांच्या 19 नोटा दुकानदारास दिल्या, तर दुकानदार स्वराला 10 रुपयांच्या किती नोटा परत करेल? मित्रांनो, स्वराने 15,980 रुपयांचा फ्रीज घेतला आहे. त्यानंतर 20,740 रुपयांचा दूरदर्शन संच. मग आता हे सगळं केवढ्याचं झालं? तर 8 आणि 4 12, हातचा आला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 7 17, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 2 आणि 1 3, 36,720 रुपयांचं त्याने थोडक्यात त्या 2 वस्तू विकत घेतल्या. 2,000 रुपयांच्या दुकानदाराला 19 नोटा दिल्या. मित्रांनो, 2,000 रुपयांच्या 19 नोटा, हे आहे 2,000 रुपये आणि 19 आहेत नोटा. म्हणजे किती रुपये होतील? तर 19 0 0, 19 0 0, 19 0 0 आणि 19 दुने 38. मित्रांनो, 38,000 रुपये झाले. बघा, दुकानदाराला 36,720 रुपये द्यायचे होते, दुकानदाराला दिले 38. मग दुकानदार या 38,000मधून 36,720 रुपये वजा करणार, राहिलेली रक्कम स्वराला परत करणार. मग आता या ठिकाणी 0 10 9 आणि या ठिकाणी 7. 10तनं 2 गेले, खाली राहिले 8. 9तनं 7 गेले, खाली राहिले 2.
आणि 7तनं 1 गेला खाली राहिला, 7तनं 6 गेले खाली राहिला 1, 3तून 3 गेले 0. मित्रांनो, दुकानदार स्वराला 1280 रुपये परत देणार आहे, पण हे 1280 रुपये तो 10 रुपयांच्या नोटा या पद्धतीनं देणार आहे, 10 रुपयांच्या नोटामध्ये देणार आहे. मग किती येणार मित्रांनो? हा भागाकार तुम्ही असा पण करू शकता किंवा 1280 भागिले 10 असं जर केलं तर आणखीन सोपं. 1 0 गेला 1 0, उत्तर किती आलं? 128. आता मित्रांनो, तुम्ही म्हणता उत्तर 128 कसं आलं? छेदस्थानी 1 दिसतोय, अंशस्थानी 128. मग हे अंशस्थानचेच घ्यायचेत का? बरोबर, कारण की 128 भागिले जर 1 करून बघितलं तर उत्तर 128च येणार आहे, म्हणून हे 128 एवढेच घ्यायचे. म्हणजे 1 0 गेला 1 0 गेला, छेदस्थानी जो 1 राहिला त्याचा विचार करायचा नाही, कारण की 128ला जर 1ने भाग दिला तर उत्तर 128च येणार आहे. म्हणून उत्तर आलं 128. 10 रुपयांच्या म्हणजे 1280 रुपये म्हणजे 10 रुपयांच्या किती नोटा? तर 128 नोटा. म्हणजे 19व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 128. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लांबलेला स्वाध्याय आपला या ठिकाणी संपलेला आहे. यानंतर पुढचा स्वाध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.